नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? तर मित्रांनो, माझं नाव ओमकार वाडकर, गावचा फुटबॉल आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आलोय सारंग गावाला. कार्यक्रम असा आहे की शाळेचा कार्यक्रम आहे आणि इकडे चालू आहे फंक्शन. आपण बघूया. शिवाजी महाराजांना पण ओवाळा. नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित या शैक्षणिक दिंडीमध्ये आपण सगळं कणकवलीवासीय अतिशय उत्साह आणि सहभागी झालात याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद. मला माहिती आहे आपला उत्साह मी मध्येच सोडून आपल्याला धावत आणलेली आहे, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला दिंडी कोंबड्यापर्यंत न्यायचे आणि संध्याकाळची छोटी छोटी मुलं आहेत, परत त्या सगळ्या मुलांना आपल्याला घरी सोडायचंय. त्यामुळे वेळेचं बंधन असल्यामुळे आज तुम्हाला थोडंसं घाईघाई ती दिंडीमध्ये सहभागी व्हावं लागलं. आम्हाला जर एवढा उत्साह माहिती असता तर कदाचित 2 भाग केले असते. आम्ही इकडला भाग वेगळा तिकडला भाग वेगळा. भविष्यात कधीतरी निश्चितपणे आपण याहीपेक्षा चांगला कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा हा कार्यक्रम आयोजित करू. आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला जायची परवानगी आपण द्या अशी विनंती करतो. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कार्यक्रमाचा पूर्ण रूपरेषा आणि 3 दिवसामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याची डिटेल माहिती आपल्याला हजारे सरांनी आणि कर्मकर साहेबांनी दिली आहे. मी एक सांगू इच्छितो
की 1999च्या आधीची जी आपल्या पंचक्रोश येथील शैक्षणिक बाबतीमध्ये जी मुलांची प्रगती होती ती खूपच कमी होती. मला वाटतो हाताच्या बोटावरतीच मोजण्यात विद्यार्थी आपले एजी हायस्कूल सारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेत होते आणि त्यातून पास होत होते. खूप सारे विद्यार्थी एसटीची मला वाटतं वाहतूक सुविधा नसल्यामुळे त्यांना येणे जरा जमत नसल्यामुळे शिकायचे नाही. काही विद्यार्थी जायचे पण नापास व्हायचे. पण 1999 मध्ये आपल्या पंचक्रोशीची सारंग विद्यालयाची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर ज्या आपल्या पंचक्रोशीमध्ये तो बदल झालाय, आज 100% आपली या पंचक्रोशीची पिढी जी युवा पिढी आहे ती शिक्षित आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जी ही पंचक्रोशी स्थापन करण्यामागे त्यांचा हेतू आहे असे आपले सगळे कार्यकारिणी सभासद आणि शिक्षक वृंद हजारे सर म्हणा, दाडवे सर म्हणा, जितवणे कुकरणकर मॅडम म्हणा, आता जसे मेघाणे सर, पैठणे मॅडम आणि आपल्या ह्या पंचक्रोशीतील आपल्या संस्थेचे संचालक मंडळ किंवा ज्यांनी ही संस्था स्थापन केली असे आदरणीय पवार साहेब, करमरकर साहेब, डॉक्टर गौरवले साहेब, बुवा भोगल, शिर्के मॅडम, अजून काही आपले सगळ्यांचं नाव घेत उशीर होतोय. त्यामुळे सगळे जितके जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी आपल्या मुलांवरती खूप चांगलं असं प्रेम केलं आहे आणि उत्तम शिक्षण देऊन त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी दिलं. आपल्या या गावातील पंचक्रोशीतील आज बहुसंख्य मुलं चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या कामाला आहेत मुंबईसारख्या ठिकाणी आणि या निमित्ताने हा रौप्य महोत्सव सोहळा 25व्या वर्षी संपन्न होत आहे. मी आपल्या पालकांना एक विनंती करतो की या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना आपणही निमंत्रण द्यावं. सरांनी किंवा माझ्या दिलेलं आहे, आपणही द्यावं. कुठेतरी जी मुलं आपण ज्याला घडवलं त्या घडवणाऱ्या शिक्षकांचं या संस्थेच्या कार्यकारिणीचे कुठेतरी उपकार आहेत आपल्यावरती, ते परतफेड करण्याची कुठेतरी वेळ आली आणि ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील आणि कार्यक्रम शोभा वाढतील अशी मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे उद्या महिलांसाठी जो हळदी कुंकू कार्यक्रम आहे या कार्यक्रमालाही महिलांनी आपल्या गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रम शोभा वाढवी हे मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. सगळ्या महिलांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी उद्या आणि परवा यायचं आहे. ओके, हा ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, असा आपला हा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि गंमत म्हटली तर ज्यांनी आपल्याला हे शूट दिलंय, फेमस असताना तर खूप सारे बोलतात, पण आपण आपली सुरुवात असताना देखील ज्यांनी आपल्याला मान आणि सन्मान दिला आणि खास व्हिडिओसाठी बोलवले ते आमचे दादा जोशी, त्यांच्यामुळे मी आज इथे आलो आहे. आज खरं कारण म्हणजे मी त्यांना ते मालू शॉपमध्ये कामाला आहेत, त्यांचं नाव मला माहिती नव्हतं. मला कॉल आला, आधी मला वाटलं की सरांचा कॉल आहे का काय, आणि जेव्हा आम्ही आज भेटलो तेव्हा कळलं अरे आमच्या इथं दादासाहेब आहेत, वयाने खूप मोठे आहेत पण मैत्रीला कोणतं वय नसतं हे तुम्हाला माहितीच आहे. तर अशा पद्धतीची आमची ओळख. तर आणि सर तुम्हाला सगळ्यांना घेणार, आपण भेटू सगळ्यांना व्हिडिओ टाकणार. पुढे आपला दुसरा नेक्स्ट लोकेशन म्हणजे गाव टू गाव आपला जे कार्यक्रम आहे प्रत्येक म्हणजे दिंडी सोहळा आहे स्टार्टिंगचा, तर आपण तिकडे चाललो आहे. चला. तर मित्रांनो, पहिली वाडी आपली कोणती? राजपुरेवाडी. आणि आता आपली ब्राह्मणवाडीमध्ये आपण आलेलो आहोत. आता सध्या इथून जो कार्यक्रम सुरू होणार आहे आपला नेक्स्ट दिंडीचा आता सुरू होणार. इथून झाल्यानंतर म्हणजे अशी टोटली 9 गावं ना, 9 वाड्या, गावं 9 वाड्या त्याच्यामध्ये भरपूर आहेत ना, भरपूर वाड्या आहेत. आपल्याला एवढे पण नाव माहिती नाही, पण जिथे जिथे फिरणार आहात तिथे आपल्याला फिरायचं आहे. आणि इथला आपला दिंडीचा कार्यक्रम आता सुरू होत आहे.
या विद्यालयाला 25 वर्षाचा रौप्य महोत्सव त्या निमित्ताने ही शैक्षणिक दिंडी काढलेली आहे। ती शैक्षणिक दिंडी आपण अडखळपासून आता इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आपल्या सारंग गावामध्ये ती दिंडी आलेली आहे, आपण त्याचं स्वागत केलेलं आहे। त्या दिंडीला सर्व ग्रामस्थांनी स्वागत केलं। याबद्दल या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ मंडळाचं आणि महिला मंडळाचं आभारी आहोत। आणि आज जी दिंडी आपल्याकडे आले तिथं आपण येतो तिथं आपण स्वागत करून आपण अगदी उपस्थित आपल्या शिक्षण संस्थेला आणि त्यानंतर आपल्या जर सांगतील कोणत्या कार्यक्रमात नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचवर्षीय माध्यमिक विद्यालयाला या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त आपण तुमच्या जवळच हायस्कूल आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, रोज काय चालते तिथं सगळं माहिती आहे। गेले 8 दिवस 15 दिवस महिना 2 महिने या कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि आता कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला। आज त्याचा पहिला म्हणजे क्रीडा स्पर्धा झाल्या, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या। आज 26 तारीख आपण एक शैक्षणिक दिंडीचा उपक्रम पूर्ण पंचक्रोशीत आपण आयोजित केलेला आहे। त्याची सुरुवात सकाळी आपण अडखळपासून केली आणि आता 12:30 वाजले। खरं तर तुमचा टायमिंग 12चा होता, परंतु मध्ये अनेक ठिकाणी झालेलं मोठमोठ्या प्रमाणाचं स्वागत जे अपेक्षित नव्हतं त्याच्याही पेक्षा जास्त स्वागत झालं आणि त्यामुळे थोडा वेळ अर्धा तास जास्त झाला। जेवढ्या लवकर दिंडी संपेल तेवढ्या लवकर अतिशय महत्त्वाचं लहान लहान मुलं आहेत, आपल्याला त्यांना परत संध्याकाळी घरी पोहोचवायचे, म्हणून आपण मी अधिक वेळ घेणार नाही। एवढे सांगतो की सारंग गावाला भूषण असे हायस्कूल आपण या ठिकाणी सर्वांच्या बहिणीने सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। 25 वर्ष पूर्ण हा काळ काही छोटा नाहीये। 25 वर्षापूर्वी या जागेवरती अंग मेहनत केलेले इथे बरेच लोक आहेत। रोज आळीपाळीने वाड्या जाऊन जे आता ग्राउंड वगैरे दिसतंय तिथे सगळेजण जेसीबीने केलेलं ग्राउंड नाही, ते अंग मेहनतीने केलेलं ग्राउंड आहे। असे अनेक लोक आहेत या ठिकाणी मला समोर दिसतात। त्याचबरोबर तुमच्यापैकी प्रत्येक कुटुंबाने 10,000 रुपये 5 ते 6 वर्ष प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये वर्गणी देऊन आपण त्यावेळेला शिक्षकांचे आणि इतर सर्व पगार भागवत होतो। अशा प्रकारे प्रत्येकाच्या मेहनतीने प्रत्येकाच्या श्रमाने आणि प्रत्येकाचा वेळ देऊन हे हायस्कूल उभं राहिलेलं आहे। याची जाणीव ठेवून 25 वर्षानंतर आता आपण सुस्थितीत आहोत। बऱ्यापैकी आर्थिक स्थिती आहे, आपल्याला आता कोणाकडे देणगीला हात मारायला लागेल, आपोआप देणगी आपल्याला मिळत राहतात आणि म्हणून आता आपण काहीतरी लोकांना दिलं पाहिजे या भावनेने आपण आता या हायस्कूल चालू केलं। त्याचा आजचा एक भाग आहे। त्याचा दुसरा भाग उद्या असा आहे की आपण मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप असा आपण एक उद्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यालाही आपण सर्वांनी उपस्थित। त्याचबरोबर 28 तारखेला सकाळी माजी विद्यार्थी मेळावा आणि संध्याकाळी सगळ्या 25 वर्षाचा आढावा घेणारी एक आपण घातलेली आहे। त्या स्थापनेच्या स्मरणिकेचा प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक शाळेच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या शाळेचे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च 3 दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आपण या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं याचं निमंत्रण देण्यासाठी सुद्धा आज आम्ही आलो आहोत। आपल्याला निमंत्रण सगळ्यांना मिळालं आहे, परंतु आज प्रत्यक्ष या निमित्ताने आपण आलो। आपण सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने या दिंडीचं स्वागत केलं। खरी दिंडी संकल्पना आपल्या ही भागात नवीन आहे। आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढा मोठा प्रतिसाद लोकांकडून मिळणार। आर्थिक आवडीच्या अपेक्षा असती तर कदाचित आम्ही 2 भाग केले असते। तालीमचा भाग वेगळा ठेवला असता आणि गणपती ह्या भागाला आपल्याला 1 दिवस दिला असता तरी तो अपुरा पडला असता असं आता वाटायला लागलं, कारण लोकांचा एवढा उत्साह आहे। परंतु आपल्या सर्वांची जी
जो उत्साह आहे तो कुठेही कमी होऊ न देता जास्तीत जास्त आपल्याला वेळ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण या संस्थेवरती यापूर्वी जसं प्रेम करत राहिला तसंच यापुढे प्रेम करत राहाल. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांची मेहनत आणि आपल्या सर्वांचे कष्ट निश्चितपणे संस्था आणि संस्थेचे शिक्षक, संस्थेचे संचालक याला पूर्णपणे याची जाणीव आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी या उद्याच्या आणि परवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असे निमंत्रण देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. हा, त्याचबरोबर आपण एक छोटासा उपक्रम याच्यामध्ये असा केला की आपल्या अनेक वेळा तुम्हाला माहिती आहे की शाळा म्हटले की त्याच्याबरोबर ती मराठी शाळा या अवलंबून असतात. मराठी शाळा या जोडल्या गेलेल्या असतात. आपण ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी मराठी शाळेला भेट देऊन आपल्या या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आपण त्यांना एक स्मृतिचिन्ह देतो की आमच्या शाळेत रौप्य महोत्सव शेवटी 30 विद्यार्थी उद्या हायस्कूलमध्ये येणार आहेत आणि म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक आणि वाडीचे अध्यक्ष, सरपंच यांना विनंती करतो की आपल्या तानाजी गोड सध्या या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण हे स्मृतिचिन्ह या ठिकाणी स्वीकारावं. मित्रांनो, आमच्या बंधूंचे छोटे चिरंजीव जे आता मराठी शाळेमध्ये आहेत आणि त्यांचा मोठा मुलगा आहे जो अजून आपल्याला भेटला नाही, थोड्या वेळ येतील. हां, या वहिनी आहेत दादासाहेबांच्या मिस आहेत आणि खाली दोन मुलं आणि ते दोघं जण चौघांचा परिवार आहे. तर थोड्या वेळात आपण उद्या कार्यक्रमाला त्या असणार आहेत, पण शक्यतो आपला शनिवारी कार्यक्रम जो मोठा कार्यक्रम आहे तिथं आपण नक्की भेटू. तर चला, तर मंडळी आपला जो स्वागताचा जो कार्यक्रम आहे तर आपलं ओके नमस्कार नमस्कार, भेटू आपण. होय, चालू. चला 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 चला. आपल्या ज्या हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत ते श्री हजारे सर, हां, त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं आहे. तर हे मुख्याध्यापक आहेत आणि आजचा जो कार्यक्रम जो आयोजित सगळं नियोजन आहे हे त्यांचं आहे. आणि खास आभार म्हटलं तर माझ्यासारख्याला त्यांनी एक चान्स दिला. म्हणजे त्यांना देखील माहिती नव्हतं की मी येणार आहे. अचानक बाईक म्हणजे जे पालक आहेत ज्या यांच्या हायस्कूलमध्ये जे शिकतो त्यांचा मुलगा, त्यांच्याकडून ही छोटीशी त्यांना एक आठवणीची भेट आहे. तर चला मित्रांनो, आपण पुढचा कार्यक्रम आपला खोळंबलेला आहे. वेळ पण खूप झाला. सुंदर हे सगळा कार्यक्रम कव्हर करता आहेत त्याबद्दल त्यांना सुद्धा, तुमचं नाव कसं आहे? ओमकार वाडकर. तर त्यांना सुद्धा मी शाळेच्या वतीनं धन्यवाद देतो आणि इथून पुढचा सुद्धा कार्यक्रम अतिशय भरगच्च होणार आहे. त्या संपूर्ण कार्यक्रमाचं कव्हरेज आपण चांगल्या पद्धतीने करावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि धन्यवाद देतो. तुम्ही हा सगळा कार्यक्रम कव्हर करताय त्याबद्दल. हा, धन्यवाद शाळेच्या वतीने. ओके, थँक्यू. तर चला मंडळी, आपण पुढे आपला जो बाकीचा कार्यक्रम आहे त्यासाठी निघूया. बस
संस्थेचा आणि सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण ही शैक्षणिक पालखी आणि दिंडी काढलेली आहे। त्या दिंडीचं आपण अतिशय चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण स्वागत केलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं तुम्हाला हार्दिक धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन। आज या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या कारणानं आपण ही जी शैक्षणिक दिंडी सुरू केलेली आहे अडकळपासून, ती आता बौद्धवाडीमध्ये येऊन पोचलेली आहे। त्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये एक शैक्षणिक वातावरण चांगल्या पद्धतीचं निर्माण व्हावं, घराघरामधील मुलं शिकावीत आणि शिक्षणानंच माणसाचं आणि कुटुंबाचं परिवर्तन होतं, या उद्देशानं आपण ही शैक्षणिक दिंडी काढलेली आहे। दुसरी गोष्ट, याचा हेतू दुसरा असा आहे की आपल्या या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं उद्या आणि परवा म्हणजे 27 तारखेला आणि 28 तारखेला विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या वाडीतील सर्व महिला मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, त्याचं निमंत्रण देण्यासाठी सुद्धा या दिंडीचं आयोजन केलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्या या वाडीचं, या वाडीतील सर्व महिलांचं, ग्रामस्थांचं या शाळेच्या उभारणीमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे। तुमचं सहकार्य नेहमी आपल्याला मिळतं आहे आणि या वाडीतून जे शिकून गेलेले माजी विद्यार्थी जे आहेत हे सुद्धा आज चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करतायत। त्याच्यामध्ये आपणा सर्वांचं आणि शाळेचं सुद्धा योगदान आहे आणि हे आपल्याला कुठेतरी त्याच्या स्मृतीनं उजाळा देण्यासाठी म्हणून 27 तारखेला उद्या महिलांचा कार्यक्रम आहे। मोफत डोळे तपासणी, कुणाला तपासायचे असतील तर डोळे तपासणी आहे, चष्मे वाटप पण आहे आणि परवाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा। आपण या सर्व कार्यक्रमाला आपल्या वाडीतील सर्वांनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती आणि सर्वांना निमंत्रण, आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे। पुन्हा एकदा या स्वागताबद्दल धन्यवाद। ओके, थँक्यू। या सर्वांनी उद्या परवा सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आता 2-3 दिवस हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आज ही शैक्षणिक दिंडी आपण अडखळपासून सुरू केली, आपल्याला कोंबड्यापर्यंत जायचंय, घाईघाईत आहे, संध्याकाळी मुलांना परत आपल्याला घरी सोडायचं। या दिंडीचं आपण सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने स्वागत केलं। या दिंडीचा काय उद्देश एवढाच आहे की लोकांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, त्याचबरोबर संस्थेने 2-3 दिवस जे काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचे निमंत्रणही तुम्हाला या निमित्त द्यावं। आज हा कार्यक्रम झाला, उद्या आपल्या हायस्कूलमध्ये मोफत चष्मे वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर, जर मोतीबिंदू असेल तर त्याची शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत। याचं शिबिर उद्या आहे, त्याच्यानंतर परवा हळदी कुंकू आहे, सत्याण्णव ह्या उद्याचे कार्यक्रम आहेत। 28 तारखेला सकाळी दुपारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे, रात्री तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, परत हायस्कूलचे सांस्कृतिक आणि या 25 वर्षाचा आढावा घेणारी एक संस्था स्मरणिका आपण काढलेली आहे, त्याचा प्रकाशन सोहळा त्या दिवशी रात्री आहे। या सर्वांचं निमंत्रण देण्यासाठी आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे। या सर्वांच्या वेळी आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्थाही आम्ही केलेली आहे। त्या घरी कुणीही न थांबता या सगळ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं। मी शाळेला तुमच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो आणि वाडीचे आपले गणीबाई असतील, आपले बांगी साहेब असतील, या सर्वांनी यावं। मी सर्वांच्या वतीने या संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना स्मृतिचिन्ह मी भेट देतोय, तर त्यांनी स्वीकार करावा। या मुख्याध्यापक या तुम्ही केंद्र प्रमुख या गावित साहेब या मित्रांनो, सारंग हायस्कूलचे जे माजी विद्यार्थी आहेत ते देखील आपल्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत आणि बाईकची रॅली पद्धतीने सगळे रायडर्स आहेत। तर आज खऱ्या अर्थाने म्हणजे आपले जे माजी विद्यार्थी आहेत ते एकत्र आलेत, कारण काहीतरी कार्यक्रम असल्याशिवाय सगळी मंडळी एकत्र येत नाही। आता वेगवेगळ्या जो तो आपापल्या कामामध्ये बिझी, कोण इथे असतील, कोण मुंबईला असतील, गावी एक्सेट्रा।
तर आज त्या निमित्ताने तर सर्व एकत्र भेटलेत. त्यांची काहीतरी योगदान देणगी वगैरे काही ना काहीतरी शाळेसाठी असेलच. अखेर का आपला जो कार्यक्रम आहे 28 तारखेला, तर 28 तारखेला देखील याच्यामध्ये सहभाग असणार नसेल त्यांचा प्रश्न आहे. तर आता सध्या आपला जो दुसरी वाडी आहे तळेवाडी, तिथे आपण आलो आहे. आता सभागृहामध्ये जो पुन्हा आपला मगाशी बघितला तशा पद्धतीचा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर पुन्हा रिटर्न दुसऱ्या ठिकाणी आणि त्यानंतर मग आपला पॅकअप होणार आहे. आपल्याला जायचं आहे. दुसरा कार्यक्रम म्हणजे आपल्या घरी स्वतःचा कार्यक्रम आहे. दादांच्या आग्रहास्तव आज कसं तर मॅनेज केलं आहे. उद्या तर बघूया, अजून सांगू शकत नाही कन्फर्ममध्ये, कारण उद्या आपल्याला एक वेगळं काम आहे. ते झाल्यानंतर 28 तारखेला मात्र कन्फर्म येणार होतं आपण. तर आता चला सगळे येईपर्यंत आपण भेटून घेऊ. प्रतीकच्या लग्नानंतर आज आम्ही भेटलोय, काका आणि मी. प्रत्येक शिकवण प्रतीकच्या लग्नानंतर आज म्हणजे जवळजवळ वर्षानंतर पहिली भेट झालेली आहे. तर बोललो त्यानिमित्ताने तरी आपली इकडची मंडळी, कारण सारंग कुठे आलं हे माहितीच नव्हतं. जेव्हा आलो त्यानंतर माहिती पडलं की बाबा आपला बाजूबाजूलाच ही सगळी गावं आहेत आणि आपली जी पालखी आहे ती आतमध्ये स्थानापन्न केलेली आहे. आणि बाकी जे शिक्षक मंडळी आहेत ते सगळे आता नाश्त्याची इथे उत्तम सोय केलेली आहे. त्यांना सगळ्यांना मुलांना वगैरे नाश्ता पाणी हे चालूच आहे, जिथे जातील तिथे नाश्ता पाणी चालू आहे. तर आता वेळ पण असं झालं की 1:30 वाजला आहे आणि बाकीचं म्हटलं अजून खूप काही बाकी आहे. आता थोड्या वेळात इथलं आपलं कार्यक्रम झालं की पुढे दुसरी वाडी आणि मग त्यानंतर निघायचं. चला. आपल्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर शैक्षणिक दिंडीमध्ये सगळे सहभागी त्यांचे या ठिकाणी तळेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने आपली स्वागत करून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार सर्वांना. नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आज हे वर्ष या विद्यालयाला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्त आपण 2-3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये आज ही शैक्षणिक दिंडी आहे. आपण अडखळपासून या दिंडीला सुरुवात केलेली आहे. अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आपल्या सर्वांना मिळालेला आहे. थोडासा त्याच्यामुळे त्या ठिकाणी यायला एक अर्धा तास उशीर झाला. अजूनही आपल्याला कोंबळ्यापर्यंत जायचं आहे आणि छोटे छोटे विद्यार्थी त्यांना परत संध्याकाळच्या आत घरी पोहोचवायचे. त्यामुळे थोडासा धावता आजचा कार्यक्रम आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे की संस्था स्थापन होताना आपण सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन अनेकांनी तर यापैकी अनेकांनी स्वतः श्रमदान त्या ठिकाणी करून आपण त्या ठिकाणी संस्था स्थापन करून शाळा सुरू केली. प्रत्येकाने आपल्या कशातले रक्कम 10 रुपये 1-2 महिने नव्हे तर 5 ते 6 वर्ष प्रत्येक कुटुंबाने या संस्थेसाठी दिलेली आहे आणि त्या संस्था त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आज ही संस्था उत्तम शाळा उत्तम रीतीने चाललेली आहे. आता 25 वर्षानंतर संस्थेने तुम्हाला काहीतरी देणं अपेक्षित आहे. संस्थेला आपण दिलेलं आहे 25 वर्षापूर्वी. आता संस्था परिपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी देणं अपेक्षित आहे. म्हणून हा 3 दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला. आज त्याची शैक्षणिक दिंडी होती. उद्या आपण तुमच्या सर्वांसाठी मोफत चष्मे वाटप आणि मोफत नेत्र तपासणी असा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जर मोतीबिंदू कुणाला आढळला तर त्याची सुद्धा शस्त्रक्रिया आपण मोफत करण्याची व्यवस्था करणार आहोत. आपण सर्वांनी या शिबिराला उपस्थित राहावं. त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभ आहे, सत्यनारायणाची पूजा नेहमीप्रमाणे असते तेही कार्यक्रम त्या ठिकाणी होतील. त्यानंतर 28 तारखेला आपल्या माजी विद्यार्थी जे 700 माजी विद्यार्थी या विद्यालयातून शिकून गेले आहेत या सर्वांचा आपला संतोष पेंढारीत या माजी विद्यार्थी संघटनेचा या ग्रामीणचा अध्यक्ष आहे. विश्वनाथ राजपुरे आमचा मुंबई मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यांच्यासाठी एक मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी आपल्या सर्व मुलांचे मराठी शाळा असतील हायस्कूल असे सर्व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच वेळेला या 25 वर्षाचा मागोवा घेणारा एक स्मरणिका आपण तयार केलेली आहे. त्या स्मरणिका प्रकाशन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित केले. सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी न चुकता उपस्थित राहावे. आपल्या सर्वांची मुळाची व्यवस्था असते, अडचण असते की घरात कसं यायचं, घरात जेवण कोणी करायचं. आपल्याला 3 दिवसाचे म्हणजे आजचा दिवस आपला आजचाही जेवणाचा कार्यक्रम आहे. आज उद्या परवा ज्या वेळेला तुम्ही हायस्कूलला त्यावेळेला आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आपल्याला घरात जेवण करून यायचं अशातला प्रकार नाही. त्यामुळे न चुकता आपण या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावं हे निमंत्रण देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो. त्याचबरोबर आपण सर्वांनी जे उत्साहात या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एक खात्री आज सकाळपासून पटली की अजूनही नवरत्न शिक्षण संस्थेबद्दल आपल्या सर्वांमध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे. कारण आपण सर्वांनी कष्टाने उभी केलेली संस्था आहे. या सर्वांबद्दल आपल्यामध्ये असलेले प्रेम आपुलकी पाहून खरोखरच अजूनही या संस्थेसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे याची जाणीव शिक्षक असेल आम्हाला असे झालेली आहे आणि निश्चितपणे जगतो की भविष्यात यापेक्षाही चांगलं काम आपण या संस्थेमध्ये करू एवढीच ग्वाही देतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण वेळात वेळ काढून खरं तर कामाचे दिवस असतात सुद्धा एक दिवस आपण या शाळेसाठी दिला, या संस्थेसाठी दिला, त्या विद्यार्थ्यांसाठी दिला. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आम्हाला इथून पुढे मार्गस्थ होण्याची परवानगी द्या. धन्यवाद. तर मित्रांनो फायनली आपलं पॅकअप झालेला आहे आणि आता मी निघतोय. बाकी कार्यक्रम इकडे होणार आहे. आता आपला टायमिंग जो दिलेला होता त्याच्यामध्ये झालेला आहे कारण आपल्याला दापोली जाऊन पुन्हा रिटर्न घरी जायचं आहे. आपल्या देखील इथे कार्यक्रम आहे तरी देखील दादांना एक शब्द दिला होता की मी येणार नक्की. तर आता हो 2 वाजलं आहे. हां दादासाहेब पण टायमावरती आलेले आहेत. तर निघतो, भेटूया शनिवारी कन्फर्म. ओके चला.